नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 4 वाजलेले, संध्याकाळचे सर्व कामं आवरून झाले, फक्त दिवाबत्ती राहिलेली आहे. तर ती मी 6 वाजता करते दिवाबत्ती. आणि आज बनवते मी तिळीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू आणि जमले तर मग मुरमुऱ्याचे लाडू बनवते. तर मी पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याच्यामुळे मी सकाळी व्हिडिओ केला नाही, कारण की ना व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तीळ घेतलेली आहे आणि आपला आहे ना म्हणजे ना कढई सुद्धा तपून गेलेली आहे. मी पहिले ना तीळ भाजून घेते आणि कमी गॅसवरतीच भाजायची आपल्याला. तर हे बघा, मी अशी तीळ भाजून घेतली. तर मी सर्व भाजून घेते आणि मग बोलते. तीळ भाजून झाली. तीळ भाजून झाली माझी. आता शेंगदाणे भाजून घेते. आणि जे शेंगदाण्यांना जास्त काळ होऊ द्यायचं नाही. आपण त्यांना ना पटापट असं परतवत राहायचं. शेंगदाणे सुद्धा त्यांचे वरचे सालटे काढून मस्त असे साफ करून घेतले बघा. आता मी पहिले ना तिळीचे लाडू बांधून घेते. तर मी घेते तूप, आपले 1 चमचा तूप टाकून घेते. जास्त नाही टाकायचं तूप, फक्त 1 चमचा टाकायचं. आणि हा आहे 2 किलो गुळ आणि चिकीचा गुळ घेतलाय मी अर्धा किलो. तर मी पहिले गुळ टाकून घेते आता. आणि त्याच्यात टाकते मी चिकीचा गुळ. आणि मी काही पाणी टाकून चासणी वगैरे करत नाही, असे पण खूप आणि पटकन होता. आणि गुळ आहे ना आपल्याला जोपर्यंत वितळतो ना तोपर्यंत आपल्याला मस्त हलवतच राहायचं. खाली चिपकायला नको पाहिजे. ते बघा तीळ बुजायला लावली ना मी त्यांना. तीळ बुजून ठेवा त्यांना, म्हटलं तीळ बुजून ठेवा. तर आपला पाक रेडी झालाय. मी टाकते आता याच्यात तीळ. एकदम छान झालाय. तुम्ही दिसून कॅमेरा धर.
ते नका धरा ना दिली कढाई. आणि आपण तीळ टाकून देते मी. आणि पूर्ण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. कोरडं राहू द्यायचं नाही आहे. सर्व माझे लाडू झाले आणि आता बनवते मी शेजारच्या ताईंचे 2 जणांचे अजून परत लाडू बनवायचे. तर दोन जणांचा पाक वगैरे टाकून झाला. आता तिसऱ्यांदा 1 किलोचा करते तर दाखवते. तिकडे माझे झाले, इकडे ताईंचे, परत इकडे दुसऱ्या ताईंचे. म्हणजे 3 किलो आमचे 3 किलो तिळाचे लाडू झाले आणि 1 किलो शेंगदाण्याचे करायचे आता. आता मी फक्त पाक करते आणि तीळ टाकते आणि हे लाडू बांधते. चटका लागतोय का ताई? छान झाले लाडू मस्त. त्यांना थोडासा कलर आला, यांना काही कलर आले नाही. मी अजून केले कलरवाले. हां हे बिना कलरचे. तो गुळच लाल होता ताई. हां व्हाईट कलरचा गुळ आहे ना. आता बनवते मी शेंगदाण्याचे लाडू आणि तिळीचे लाडू झाले. इकडे इकडे पण झाले. आणि जसे तिळीचे गेले ना तसेच शेंगदाण्याचे करायचे. आमचे सर्वांचे लाडू झाले आणि हे आणि इकडे मी थोडी बर्फी पण बनवली. नाही व 3 जणांचे आहे ना. हे लाडू 3 जणांचे. एका ठिकाणीच बनवून घेतले आम्ही. हां देखा ना. आता मी आवरून घेते पसारा. हे पूर्ण पसारा झालेला आहे. सर्व आवरावं लागेल आता. पहिले शाळेत यायची गुळच्या काळ्या ते खूप आवडायचं मला. चला मग आता निघा ना. तिकडून अंधार असणार. लाईट लावते. या माय मग लाडू खायचं नाही याच्यात. उचल वंदनात इथून परत. नाही बाय. खिचडी टाकून झाली माझी आणि मी बनवते. माझ्या केसात डॅन्ड्रफ झालेला आहे आणि खूप केस गळत आहे. तर मी पहिल्यांदाच हे तेल बनवते. तर मी ते तेल बनवून घेते. आता खिचडी पण झाली. इकडच्या साईडला ठेवते कुकर.
तुमच्या गुड्या राणी पण तिच्या केसांना लावणार आहे. लावशील का? हे असं धरलं थोडंसं इकडच्या साईडनी, इकडच्या साईड तिकडे सरक का. तर मी इथं जास्वंदीचे 2 फुलं घेतलेले, जास्वंदीचेच पानं घेतलेले, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपलं कडुलिंबाचे पानं घेतले 2-3. नको लागला. आणि आपलं पॅराशूट तेल घेते मी. पॅराशूट तेल आणि कसं मसाला बी व्यवस्थित. बस आपण वाटीमध्ये भरून ठेवणार. मग काय माहिती बाई, मी पहिल्यांदा यूज करते आता. ॲलोवेरा ओ थोडंसं आम्हाला ॲलोवेरा कापून आणा. ॲलोवेरा कोरपड घेऊन या आम्हाला थोडी. आज बाहेर होता रे मोबाईल घेऊन. चाकू दे. नको ना. आपलं तेल इतकं छान झालंय. बाजूला हो ना बेटा. हे बघ हे सर्व केसांना व्यवस्थित लाव. सरक सरक. थंड झाल्यावर ना मस्त लावून घे. इतकं छान वास येतो ना, खूप छान वास येतो. काय म्हणता एकसारखं वाटतं ते जळलेल्या कांद्यासारखा वास. हा बरोबर बरोबर. हो बाई, माझे केस किती गळत आहे. मला रात्री का म्हणून घ्यायला. सकाळी थंड झालं की म्हणजे मसाज करून घे. आता नाही लावायचं ग, सकाळी लावा. आता जर लावलं तर पूर्ण बेडला लागून जाईल ते. याच्यात 1 वाटी का याच्यात माहीत याच्यात हिच्यात टाकते. सकाळीच बनणार मी. पुढच्या रूममध्ये ठेवून दिले. आता काय झालं, पप्पांना लाड्या गोड्या चालू आहे. पुस्तक आहे. पुस्तक कशासाठी बॅग घेते आता? उद्या सुट्टी आहे. चिक्की तर इतकी छान झाली ना आपली बर्फी, खूप छान झाली. दाखवू का फोडून? खाऊन सुद्धा त्याचा असा कुरुम कुरुम आवाज येत आहे. एकदम भारी झालं.